मुंबई इंडियन्समध्ये मोठा डिसिजन येणार. रोहित शर्मा परत कॅप्टन होणार का, की हार्दिक पंड्याला अजून एक चान्स द्यायला हवा? तर नमस्कार मित्रांनो, आज आपण डिस्कस करणार आहोत मुंबई इंडियन्सचा बिगेस्ट क्वेश्चन, टीमचा खरा कॅप्टन कोण असावा. पहिल्यांदा बोलूया हार्दिक पंड्याबद्दल. 2024ला हार्दिक पंड्याला रोहित शर्माला कॅप्टन पदावरून हटवून हार्दिक पंड्याला कॅप्टन केले होते. हार्दिक हा अग्रेसिव्ह कॅप्टन आहे, नवीन आयडियाज, फिअरलेस डिसिजन घेतो. जर त्याला फुल सपोर्ट दिला तर तो लाँग टर्म कॅप्टन बनू शकतो. तर रोहित शर्मा, आता येतो मोठा मुद्दा. रोहित शर्मा मुंबईचा मोस्ट सक्सेसफुल कॅप्टन. 5 वेळा त्याने मुंबई इंडियन्सला IPL जिंकवून दिलं. तरीही रोहित शर्माला मुंबई इंडियन्स मॅनेजमेंटने कॅप्टन पदावरून हटवून हार्दिक पंड्याला कॅप्टनपद केले. टीम संकटात आहे. आता सध्या टीम संकटात आहे. रोहितला परत कॅप्टन करा अशी अशी चाहत्यांची देखील मागणी आहे. रोहित शर्मा हा मोठ्या मॅचचा कॅप्टन आहे, एक्सपिरियन्स आणि काम माइंड. तर रिअल प्रॉब्लेम काय आहे? प्रॉब्लेम फक्त कॅप्टन आहे. मुंबई इंडियन्सची बॅटिंग फेल आहे, बॉलिंग इनकन्सिस्टन्स आहे. टीमचे 2 मुख्य बॉलर्स जसप्रीत बुमराह आणि ट्रेंट बोल्ट यांना अजूनही 5 सामन्यामध्ये एकही विकेट मिळालेली नाही. कॅप्टन बदलला तरी सगळं फिक्स होईलच असं नाही, टीमही खेळावी लागते. तर आणखी एक नाव क्वालिटी पुढे येते, सूर्यकुमार यादव. मॉडर्न T20 माइंडसेट, फिअरलेस अप्रोच, फ्युचर कॅप्टन मटेरियल. तर भाऊ फायनल काय? आता लगेच हार्दिक आउट करणे चुकीचं आहे, पण प्रेशर खूप वाढलं तर रोहित कमबॅकही करू शकतो. आणि फ्युचर कॅप्टन म्हणून सूर्यकुमार यादवला देखील मुंबई इंडियन्सची टीम कॅप्टन करू शकते, कारण रोहित शर्मा आता कॅप्टनपद भूषवण्यास तयार नसणार आहे. तर तुमचं मत काय आहे? तुमचं मत ही इम्पॉर्टंट आहे. कमेंटमध्ये नक्कीच सांगा. रोहित शर्माला परत कॅप्टन करावे का, हार्दिक पंड्यालाच कॅप्टन राहू द्यावे का, सूर्यकुमार यादवला भविष्यासाठी कॅप्टन करावे? आपणास काय वाटतं पण कमेंट सेक्शनमध्ये सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.